हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला मी दर रविवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. तर आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत ज्या विषयामुळे आपल्या फॅशन स्टाईलमध्ये जास्त भर पडेल किंवा आपल्याला सगळ्यांनाच कळायला लागेल की आपल्यावर कोणते कपडे सूट होतील किंवा पर्सनॅलिटी कपड्यांच्या बाबतीत उत्तम करू शकतो. तर आज आपला विषय आहे बॉडी शेप, म्हणजेच शरीराचा आकार. असे 5 प्रकारचे आपल्या शरीराचे आकार आहेत. ते कोणते कोणते आहेत ते आज आपण समजून घेऊया आणि आपल्या प्रत्येकाचा शरीराचा आकार काय आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना कळेल. तर आपल्या शरीराचे 5 प्रकारचे आकार आहेत आणि हे आकार आपल्याला स्वतःचा आकार समजून घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला मी ज्या प्रकारचे बॉडी शेप सांगते तर त्या बॉडी शेपपैकी तुमचा बॉडी शेप कोणता आहे हे समजून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही कपडे चेंज करता तेव्हा तुम्ही आरशासमोर स्वतःकडे बघा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा शारीरिक आकार काय आहे. सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे ॲपल शेप. ॲपल शेप हा आपल्या नक्कीच ॲपल्सच्या शेपप्रमाणेच दिसतो. ते म्हणजे सांगायचं झालं तर आपली छाती आणि आपले खांदे ह्या दोघांचा शेप आपल्या कमरेपासूनच्या अंतरापासून खूप जास्त रुंद असतो आणि आपल्या कमरेपासून पायापर्यंतचा जो आकार असतो आपल्या शरीराचा तो आपल्या छाती आणि खांद्यांपेक्षा बराच बारीक दिसायला लागतो. त्यामुळे अशी शरीराची रचना ॲपल शेप ह्या आकारामध्ये दिसून येते. तर तसंच हे आकार असलेलं ज्यांचं शरीर आहे त्याचं वजन वाढलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आणि पोटावर परिणाम दिसायला लागतो. म्हणजे चेहरा जास्त ब्रॉड किंवा पोट वाढलेलं दिसायला लागतं. दुसरा आहे पेअर शेप. पेअर शेप हा बहुतांश स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर पेअर शेपमध्ये आपली कंबर बारीक असते, पण कंबर बारीक असून सुद्धा आपल्या हिप्स आणि मांड्यापासूनचं जे अंतर असतं ते संपूर्णपणे आपल्या खांद्यांपेक्षा आपल्या मांड्या आणि हिप्सपासूनचं अंतर जास्त जाड असतं. ह्या शेपमध्ये आपलं शरीराचं वजन वाढलं तर आपल्या शरीरामध्ये जो अर्थातच जास्त रुंदीचा भाग असतो तो जास्त दिसायला लागतो. म्हणजेच आपल्या मांड्या आणि आपले हिप्स जास्त उठून दिसायला लागतात आपलं वजन वाढल्यानंतर. तिसऱ्या नंबरवर आहे अवरग्लास शेप. तर अवरग्लास शेप असा शेप आहे की ज्या स्त्रियांना हा शेप असेल तर त्या स्त्रिया म्हणजे बहुतांश कपड्यांवर, जीन्सवर असेल, साडीवर असेल तर त्या खूप सुंदर दिसतात आणि आपण असंही म्हणू शकतो याला किंवा हा एक परफेक्ट शेप आहे. कारण ह्या शेपमध्ये शरीराची रचना आपला वरचा भाग शरीराचा आणि खालचा भाग कमरेपासूनच्या खालचा भाग दोन्हीही समतोल राखतात. दोन्हीही एकसारखे असतात बऱ्यापैकी साईजने. वरचा आणि खालचा भाग समतोल असून सुद्धा त्यासोबत आपली कंबरसुद्धा बारीक असते. त्यामुळे हा एक सुंदर आणि परफेक्ट शरीराचा आकार आहे असं समजलं जातं किंवा म्हटलं जातं. पण आपण आपल्यासाठी आपले सगळेच शरीराचे आकार खूप परफेक्ट आहेत आणि त्या आकाराप्रमाणेच आपण आपल्या कपड्यांची स्टाईल ठेवली पाहिजे आणि त्यामुळेच आपण उत्तम आणि सुंदर दिसू शकतो. तर प्रत्येक आकाराचा जे एक शेप आहे त्याप्रमाणे त्याचा लूक वेगळा असतो. अवरग्लास शेपचा फायदा असा आहे की आपलं वजन जरी वाढलं तरी दोन्हीही आपल्या शरीराचा वरचा भाग असेल किंवा खालचा भाग असेल हे दोन्हीही एकसमान दिसतात. म्हणजेच कुठलंही म्हणजे एक साईड जास्त वाढलेली दिसते किंवा कमरेखालचा भाग जास्त उठून दिसतोय किंवा खांद्या साईडचा भाग खूप जास्त उठून दिसतोय त्यामुळे चेहऱ्यावर परिणाम होतोय असं काहीही होत नाही. दोन्हीही शरीराचे पार्ट किंवा वरचा आणि खालचा भाग समतोल असल्यामुळे तितकंच एकसमान दोन्ही गोष्टी दिसायला लागतात. चौथा आहे रेक्टँगल शेप. रेक्टँगल शेप म्हणजेच आयताकृती शरीराची रचना जी असते ती त्या नावाप्रमाणेच असते. म्हणजेच आपलं शरीर म्हणजे खांद्यापासून कमरेचं अंतर किंवा खांद्यापासून हिप्सपर्यंतचं अंतरसुद्धा हे बऱ्यापैकी साधारणपणे
एकसारखंच असतं, अगदी सरळच दिसतं, सरळ रेषेत असल्यासारखं दिसतं. त्यामुळे या शरीर रचनेला नाव दिलं गेलं आहे रेक्टँगल शेप. त्यामुळे ह्या शरीराचं वजन जर का वाढलं तर बऱ्यापैकी संपूर्णपणे म्हणजेच खांद्यापासून ते हिप्सपर्यंत जेव्हा वजन आपलं वाढतं तेव्हा सगळीकडून आपल्याला ते सारखंच तरीही दिसायला लागतं. कुठेही त्याला वळण नसतं. हे शरीराचा आकार असं आहे की कमरेला सुद्धा वळण त्यात आपल्याला दिसत नाही. ते संपूर्णपणे आपल्याला सगळं सारखंच दिसायला लागतं. त्यामुळे वजन वाढल्यावर सुद्धा हे एका सरळ रेषेत हे शरीर आपल्याला दिसायला लागतं. 5वं आहे आणि तेही सगळ्यात शेवटचं म्हणजे इन्व्हर्टेड ट्रायंगल. तर हे जे आहे ते म्हणजे उलटा त्रिकोण आपण म्हणू शकतो. उलटा त्रिकोण म्हणजे आपलं जे खांद्याचं अंतर असतं, खांद्याजवळचा जो भाग आहे आणि छातीचा भाग हा बऱ्यापैकी ब्रॉड असतो, खूपच जास्त मोठा दिसतो आणि आपली कमरेपासून ते पायापर्यंतचं किंवा हिप्सपासूनचं जे अंतर असतं ते खूपच जास्त बारीक दिसतं. त्यामुळे अशा आकाराला आपण उलटा त्रिकोण किंवा इन्व्हर्टेड ट्रायंगल असं म्हणू शकतो. ही शरीररचना अशा लोकांमध्ये आढळून येते जे जास्त खेळात भाग घेतात किंवा जे खेळाडू आहेत, स्पोर्टी आहेत, त्यांच्यामध्ये ही शरीररचना जास्त दिसून येते. तर असे हे होते आपले 5 प्रकारचे बॉडी शेप. ह्या प्रकारांमध्ये ज्यांचं तुमचं प्रकार जे आहे त्याच्यावर मी नक्कीच कोणते कपडे आणि कसे त्यांनी त्या कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत यावर सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. तर ह्या शेपमुळे आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचा फायदा होतो. आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला कपडे कसे घातले पाहिजेत, आपल्याला लुक कसा असला पाहिजे, आपलं अट्रॅक्शन कोणत्या कपड्यांवर जास्त दिसून येईल हे आपल्याला जास्त समजायला लागतं. तर मी नक्कीच म्हणेन की आपली जी 5 प्रकारची शरीराची रचना आहे किंवा शरीराचा आकार आहे, हे सगळे आकार प्रत्येकासाठी त्यांच्याप्रमाणे परफेक्टच आहेत. फक्त आपल्याला आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला कसे कपडे घालायला हवेत, आपल्याला कसं त्या शरीराच्या रचनेशी, शरीराच्या आकाराशी कसं डील करायला हवं, म्हणजेच कसं आपल्याला राहता येईल, कोणत्या प्रकारचे कपडे घालून आपण जास्त छान दिसायला लागू, लोकांना अट्रॅक्ट करायला शिकू, ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात आपल्या शरीररचनेमुळे. म्हणजेच आपण आपल्या फॅशन स्टाईलमध्ये वाढ करू शकतो. तर ह्यासाठीच मी आपल्याला जर का आपल्या प्रत्येक शरीराच्या रचनेप्रमाणे आपल्याला कसे कपडे घालायला हवेत यासाठी मी वेगळा व्हिडिओ नक्कीच लवकर घेऊन येईन. तोपर्यंत आजचा हा भाग इथेच संपवते. जाता जाता नेहमीप्रमाणे एकच नक्की सांगेन की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. जर तुम्ही हे केलं तर मला पण वेगवेगळे व्हिडिओ करायला उत्साह येतो आणि तसंच नवनवीन विषय शोधण्याची स्फूर्ती मला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, दर रविवारी माझे सर्व व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच.